आज आम्ही CP साहेबांना, चोबे साहेबांना भेटायला आलो. परवा दिवशी जेव्हा आम्ही इलेक्शन कॅम्पेनिंगचा तो एक पार्ट आहे आणि सगळेच पक्ष आणि सगळेच लोक उमेदवार अशा प्रकारचं कॅम्पेनिंग दरवेळेस करतात आणि त्याच्यावरती कुठलाही चुकीचा काही मुद्दा आम्ही न झालेली कामं त्या ठिकाणी त्या होर्डिंग्जवरती फ्लेक्सवरती मांडलेली होती आणि तिथं ती लावल्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून काही लोक त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारांचे आले आणि काही फ्लेक्स त्या ठिकाणी काढण्यात आले आणि आम्ही ताबडतोब लगेच त्या पोलीस स्टेशनशी मी पण संपर्क साधला, आमच्या सगळ्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन भेटलो सुद्धा आणि सांगितलं की याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे, अशा प्रकारे तुम्ही कारवाई कशी काय करता. तर त्यांनी पण सांगितलं की तुमचं चुकीचं नाही, आम्ही ती कारवाई जी आहे ती चुकीची झालेली आहे आणि नक्की त्याच्यात राजकीय प्रेशर असल्यामुळं अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे घडलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज CP साहेबांना भेटायला आलो. त्यांना ही सगळी वस्तू सांगितली, जो काही मजकूर आहे ते पण पोलिसांना आम्ही त्यावेळेस पण दाखवलं, आजही CP साहेबांना दाखवलं की काय आम्ही नेमकं छापणार आणि तो दर इलेक्शनला हा होत असतो. त्यामुळं समोरच्या उमेदवारांनी सुद्धा ते स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे, कारण हा त्यांनी जसं काम केलं हे सांगतात आमचा अधिकार आहे, लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिला आहे, जे काम झालं नाही ते आम्ही मांडण्याचा आमचा अधिकार आहे पण त्या ठिकाणी आम्ही तो मांडलेला आहे. पण अशा पद्धती दडपशाहीचं राजकारण लोक कधी सहन करणार नाही. त्याच्यामुळं आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, पराभव दिसायला लागल्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांच्याकडनं काम होत आहे. परंतु CP साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे जाऊ शकता आणि आम्ही पुन्हा एकदा ते होर्डिंग्स लावणार आहोत आणि लोकांचे जे प्रश्न आहेत, आम्ही जे प्रश्न मांडतोय ते शहरातले आणि भोसरी विधानसभेतले जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी आम्ही मांडतोय. पूर्वी त्यांनी सुद्धा 10 वर्षापूर्वी अशाच पद्धतीने होर्डिंग लावले होते, तेव्हा तर आम्ही अशा पद्धतीने विरोध केला नव्हता. शेवटी लोकशाहीमध्ये तो आम्हाला मिळालेला अधिकार आहे आणि प्रत्येकाला तो अधिकार असतो, न झालेलं काम दाखवण्याचा सांगण्याचा अधिकार आहे. शेवटी मतदान देताना लोक ठरवण्यात काय करायचं आणि एकूणच ही सगळी परिस्थिती पाहता आज लोकांचा मूड परिवर्तनाचा आहे. त्याच्यामुळं आज त्यांना ती भीती वाटते, म्हणून अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये आमचं कॅम्पेन असंच चांगल्या पद्धतीने चालू ठेवणार आहे, लोकांपुढं जाणार आहोत. हा परवा दिवशी तळवड्या भागामध्ये काही 1-2 बॅनर काढण्यात आले, त्याच्या विरोधात आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तक्रार पोलीस स्टेशनला देवरोड पोलीस स्टेशनला केलेली आणि बघूया आता तर त्याच्यामध्ये पोलीस काय निर्णय घेतात. पण तो CP साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आम्हाला खात्री आहे की पोलीस यंत्रणा बिलकुल एकतर्फी काम करणार नाही, ते बॅलन्स करतील आणि जे योग्य आहे त्या योग्य आणि जी बाजू खरी आहे त्या खऱ्या बाजूच्या राहतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. आणि आदरणीय पवार साहेबांना सुद्धा आम्ही परवा दिवशी हा सगळा विषय सांगितला. पवार साहेबांना नेमकं आपण काय तेही सांगितलं, त्यांनीही आम्हाला सूचना केल्या तुम्ही CPना भेटा आणि काय होतंय मला कळवा. त्याच्यामुळं आम्हाला खात्री की व्यवस्थितपणे आता इथून पुढं काम चालेल. नक्कीच घेतलं ना, म्हणून तर अशा प्रकारची भूमिका ते घेत आहेत. तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जाताय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या पाहिजेत. तुम्ही स्वतः काय केलं, महापालिकेच्या वेळेस काय केलं त्यांनी, महापालिकेच्या वेळेस शहरभर बॅनर लावले होते त्यांनी, ना भय ना भ्रष्टाचार, काय काय बॅनर लावले होते आणि प्रत्यक्षात त्यांनी काम करताना उलट त्यांनीच जास्त भ्रष्टाचार केला, चुकीच्या पद्धतीने महापालिकेत काम केलं. मग तुम्हाला वेगळा नाही आणि आम्हाला नाही असं होत नाही लोकशाहीमध्ये ना. जी घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, प्रत्येकाला समान न्याय दिला इथं, त्यामुळे प्रत्येकाला समान लोकशाहीचा जो अधिकार आहे तो अधिकार वापरण्याची संधी आहे. अशी दडपशाही हुकुमशाही आपल्या देशामध्ये कदापि कोणी खपवून घेणार नाही. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने काम करतोय आणि लोकशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय आणि लोक आमच्याबरोबर आहेत.